स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मी हा व्हिडिओ सकाळचा शूट करते या. तर सकाळचं बघा, नाश्ता झाला, स्वयंपाक झाला आणि जे ते आपल्या उद्योगाला निघून गेलीत. म्हणजे हे गेलं कामाला, पोरं गेली शाळेत आणि हे काय इकडं माझं चाललंय आता हे घरातलं काम. आता माझा पण नाश्ता झालेला आहे बरं का. तर नाश्ता हे करून मी मग आता भांडी धुणं करते आणि लगेच भांडी धुणं होसपर्यंत लगेच पोरांना आणण्याचा टाईम होतो या. तर अख्खा दिवसभर का माझा कामात जातो या. पण जे बाहेर कामाला जाताना माणूस त्याला वाटतं की घरी काय काम असतं, घरामध्ये एवढं बारकाव्याने काम असतंय. तर ते जे घरात माणूस असते ना त्यालाच माहिती असते किती बारकाव्याने सगळं जिथल्या तिथं करायला लागतं या. तर बघा, माझ्या घरामध्ये तरी ना इतका जी पसारा पडलेला आहे ना, तर असा पसारा कधीच नव्हता. इथं आल्यापासून मी कुठल्याही गोष्टीकडे म्हणजे घरामध्ये एवढं लक्ष द्यायना अजिबात. आता लक्ष का द्यायना माहिती आहे का, कारण दिवसभर मला बाहेरचंच काम पुरतं या. बाहेरचं म्हणजे पोरांना आता घेऊन आले शाळेतून की लगेच मी थिरोपीला जाते. तिथं 2-3 तास माझं तिथं जातातच. तिकडून आले की लगेच माझं व्हिडिओ असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे हे तुम्हाला सांगायचं या, आपला दुसरा पण चॅनल आहे बरं का, ज्याच्यावरती माझं फक्त कॉमेडी व्हिडिओ असतात आणि रोजच्या रोज माझं तिथं व्हिडिओ असतात. तर नक्की आपल्या दुसऱ्या पण चॅनलची भेट घ्या बरं का. आणि आता चला आपण थोडंसं कमेंट कर बोलूया. तर बरेचदा असे कमेंट येतात बरं का, म्हणजे नवीन जी आपल्याला आता ही जॉईन झालेले आहेत लोक, ज्यांनी पण मला सबस्क्राईब केलेलं आहे. तर काही जणांचं असं कमेंट येतं बरं का की ताई तुमचं गाव कुठलं आहे आणि आता तुम्ही कुठं राहिलं आहे. तर इथून पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलंय बरं का माझं प्रॉपर गाव कुठलं आहे आणि मी आता कुठं राहते. तरी पण ही नवीन नवीन जे आता परत आपल्याला जॉईन झालेले आहेत लोक, तर त्यांना कदाचित माहिती नसणार आहे, त्यामुळे ती विचारतात. तरी पण मी परत सांगते बरं का तुम्हाला, तालुका भोर आणि जिल्हा पुणे, कांबरे खेबा हे माझं गाव आहे. मी प्रॉपर तिथली आहे, म्हणजे माझं ते माहेर आहे. आणि आत्ता मी पुण्यामध्ये राहिला आहे. पुण्यामध्ये कुठं, तर पिंपळे गुरवमध्ये राहिला आहे. आता तुम्ही पण माझं व्हिडिओ कुठून बघताया आणि कुठपर्यंत माझं व्हिडिओ पोस्ट येतं ते नक्की कमेंटद्वारे तुमच्या पण गावाचं नाव सांगा बरं का. मला पण कळू द्या माझं व्हिडिओ कुठं कुठं पोस्ट येतं. भले मी घरातनी बाहेर कुठंच जात नाही, पण व्हिडिओद्वारे कुठं कुठं फिरून येते ते तर मला कळलं ना. नक्की कमेंटद्वारे सांगा बरं का तुमच्या पण गावाचं नाव. अजून 1-2 कमेंट असं येतात की ताई व्हिडिओ कसं काय करतात ते आम्हाला सांगा. तर बघा, मी असं तर नाही तुम्हाला सांगू शकत की व्हिडिओ कसं काय करतात ती, पण मी तुम्हाला एक मात्र नक्की सल्ला देते. तुम्ही जर व्हिडिओ करायला उत्सुकता असताल तर तुम्ही ना गुगलवरती जायचं आणि तिथं ते बोलायचं असते का नाही मायक, अगं त्याला विचारायचं गुगलला की बाबा फेसबुकला, यूट्यूबला, इंस्टाग्रामला व्हिडिओ कसं काय करायचं ते सगळं सांगेल बघा गुगल तुम्हाला. आता मला तर काही सांगता येणार नाही, कारण मी जरी तुम्हाला सांगितलं कॅमेऱ्यामध्ये जायचं, असं असं बोलायचं, आता तुमचं काय कंटेंट असेल काय नाही आता ते मला तर काय माहिती आहे तुमचं काय नक्की कंटेंट आहे, ती तुम्ही कशाबद्दल व्हिडिओ बनवणार आहे. मी असं कसं काय सांगू शकणार आहे, काहीच सांगू शकणार नाही ना. तुमचं काही पण प्रश्न असतील ना तर त्या गुगलला विचारलं ना, गुगल सांगतोय आणि व्हिडिओ कसं काय बनवायचं ते पण सांगतोय तुम्हाला. मी थोडक्यात तुम्हाला सांगते बरं का, कारण मला पण एवढं एडिटिंग हे ते एवढं जमत नाही बरं का. तरी पण मी आता एक 7-8 वर्ष झालं या सोशल मीडियावरती आहे, म्हणून तरी थोडीफार तरी शिकली या. पण जेवढं शिकले ना तेवढं मी तुम्हाला नक्की सांगू शकेल. आणि ज्या बी बायका आपण म्हणजे ज्या बी आपल्या घरी असतात की कुठं बाहेर कामाला जाऊ नाही शकत, तर त्यांच्यासाठी बघा ही सोशल मीडिया खूप चांगली आहे की आपण घर संसार म्हणजे घरातली पोरं बिरं सगळी आपली लेकरं बघून आपण व्हिडिओ काढून 4 रुपये कमवू शकतो या. एवढं तर मी तुम्हाला सांगू शकते या. आणि एवढं पण नाही बरं का, लगेचच्या लगेच कुठलीही गोष्टीमध्ये कोणच सक्सेस होत नाही. त्यासाठी मेहनत तर घ्यायलाच लागते ना कुठल्या पण कामामध्ये. तर हे सोशल मीडियाचं असंच आहे बरं का, जर मेहनत आपण घेतली ना तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये सक्सेस होतो. आणि मेहनत लय घ्यायला लागते, असं नाही की व्हिडिओ काढणं सोपं आहे म्हणून. मेहनतीशिवाय कुठलंच काम होत नाही बरं का. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटद्वारे विचारा, मी तुम्हाला नक्की व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करेल. तर बघा, ह्या बघा माझ्या डोक्याला किती कार आहे रोजचा. बघा ह्या बघा,
वरती बेशनमध्ये भांडी घासली की ह्या बघा इकडे असं पाणी येतंय खाली. रोज आहे सकाळ संध्याकाळ. मला नको नको माझा जीव कदरून गेलाय बघा या पाण्याने. आता बऱ्याच जणांनी काय 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 ऑप्शन सांगितलंय त्यांच्या पद्धतीने. सगळं ऑप्शन मी केलेलं आहे पण काहीही फायदा व्हायना बघा.